क्षेत्रवासी गाव कल्याण येथे मामा सर्वांचे सुपरिचित असे हरिभक्त परायण वसंतजी गजानन राव मूळ गाव सरलांबे आणि त्यांचे चिरंजीव श्री भानुदास वसंतजी राव यांच्याकडं हा आत्मोन्नती विश्वशांती अखिल भारतीय स्वानंद सद्गुरू सेवा मंडळाचा एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. म्हटलं लाईट दिलेले आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंद्य देहूगावचे श्रीमंत तुकोबारा यांच्या पट्टशिष्या बहिणाबाई यांचा 5 चरणाचा हा सुंदर असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून बहिणाबाई अखिल जनतेला अखिल जगाला समाजाला अगदी ओरडून सांगतायत की तुम्हाला जन्म मृत्यूच्या रहाटीतून चुकवायचं असेल, पुन्हा जन्माला यायचं नसेल, मायेच्या तावडीतून सुटायचं असेल तर आपल्या जीवनात आपण काहीतरी महत्वाचा व्यवहार केला पाहिजे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनामध्ये काहीतरी व्यवहार करायला शिकलो पाहिजे आपण. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई सांगतात, ऐसा होईल व्यवहार, ऐसा होईल व्यवहार, जेणे राहे मन स्थिर, हेची मायेचे निरसन, हेची मायेचे निरसन, जाणे गुरुगम्य गुण, राहिलिया तळमळ, राहिलिया तळमळ, तोची उपदेश सबळ, शब्द ज्ञाने करिशी सोस, शब्द ज्ञाने करिशी सोस, हेची मायेचे निरसन, हेची मायेचे निरसन, जाणे गुरुगम्य गुण, बहिणी म्हणे राहे मौन, बहिणी म्हणे राहे मौन, तेचे स्थित प्रज्ञ कुळून, हेची मायेचे निरसन, हेची मायेचे निरसन, जाणे गुरुगम्य गुण, पांडुरंग करो प्रथम,
पांडुरंगाला नमन करून आणि आजच्या आपल्या या अल्पशा कीर्तनरूपी सेवेला आरंभ करूया. तर प्रथम थोडक्यात म्हणजे करूया कीर्तन राम नारायण, करूया कीर्तन राम नारायण, करूया कीर्तन राम नारायण, करूया कीर्तन राम करू हे कीर्तन राम नारायण जनी जनार्दन ऐसे देखे. म्हणजे भक्तीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आपण किती बोललो, किती बडबडलो, किती उपदेश केला नाही का, हा करून सांगे तुका आणि नाम घेता राहू नका, तरी कोणी ऐकणार नाही आणि या टप्प्यापर्यंत कोणी पोहोचणार सुद्धा नाही. आणि जेव्हा जनी जनार्दन ऐसे देखे या टप्प्यापर्यंत जेव्हा जड मूळ समाज जाईल, महाराज मी नेहमी सांगतो की त्याच दिवशी हा भारत महासत्ता बनेल. त्या दिवशी महासत्ता बनेल, सध्या बनणार नाहीये. त्या दिवशी त्याला समृद्ध भारत म्हणता येईल. कोणत्या दिवशी? की ज्या दिवशी राम नारायण आणि जनी जनार्दन म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राण्याला हे कळेल की जनतेमध्ये जनार्दन भरलेला आहे. लक्षात आलं का? आणि म्हणून आजची आपली जी सेवा आहे, संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबराया यांच्या पट्ट शिष्या संत बहिणाबाई, आणि बहिणाबाईंनी या ठिकाणी इतकं सुंदर असं वर्णन केलेलं आहे की त्या वर्णनातून आपल्याला पुढे जायचंय. पण आपल्याबद्दल तीनच गोष्टी पाहिजेत. व्यवहार पाहिजे. आपण आपल्या जीवनात व्यवहार कसा करावा, व्यवहाराची व्याख्या आपण पाहू. आणि दुसरी गोष्ट की व्यवहार कोणता करावा. आमच्या बहिणाबाई सांगतात की जो व्यवहार करायचा आहे तो कशासाठी करावा आणि कुणासाठी करावा. आम्ही व्यवहार करतो, आम्ही आमच्यासाठी करतो, स्वतःसाठी करतो. कदाचित तुम्ही सोयऱ्यांसाठी करत असाल, कदाचित तुम्ही समाजासाठी काही करत असाल, कदाचित त्याच्या पुढे जाऊन तुम्ही राष्ट्रासाठी देशासाठी काही करत असाल. कशाला का? पण या ठिकाणी आमच्या बहिणाबाई ज्या सांगतात तर ते एवढं सांगतात की असा व्यवहार करायचा आपल्याला, आणि तो कुणासाठी करायचा आहे? मनासाठी करायचा. कुणासाठी व्यवहार करायचे? मनासाठी करायचे. याचा अर्थ की मन हे मत जगातील हे काहीतरी विशेष मनाकडे कार्य असलं पाहिजे. मनाकडं विशेष असं कार्य भगवंतानं सोपवलं असलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई ठोक सांगतात की व्यवहार करायचा असेल तर मनाशीच करा, किंवा व्यवहार करायचा असेल तर मनासाठी करा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एक सुभाषकर सांगतात, मनयेव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. मनाच्या हातामध्ये संपूर्ण विश्वाचं सूत्र आहे. कारणम बंध मोक्षयो. मनाला वाटलं तर तुम्हाला तो बंधनात अडकवेल. त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडू सुद्धा शकत नाही. पण मनाच्या मनात आलं तर तो तुम्हाला काय करेल? मोक्षयो. तुम्ही काही नाही केलं तरी तुम्हाला मोक्ष पदाला नेऊन पोचेल. नाहीतरी भगवंत सांगतातच नाही का, काय सांगतात की सर्व धर्मां परित्याज्य तुम्हाला शरण ये, म्हणजे मी तुला काय करीन? तुझ्या पापाचं क्षलन करीन आणि मोक्षाला पण पोचवेन. तसे आमच्या बहिणाबाईंना हे स्पष्ट सांगायचंय की मन जे आहे ते मनाच्या हातात एवढी शक्ती आहे, मनाच्या हातात एवढी सत्ता आहे की तुम्हाला अगदी या संपूर्ण विश्वाच्या पलीकडे सुद्धा ते नेऊन सोडील, मोक्ष पदाला नेऊन सोडील. असं जे मन आहे बरं का. बंध मोक्ष योग दोन्ही गोष्टी मनाच्या हातामध्ये आहे. आणि मन एवढं चंचल आहे, आमचे तुकोबाराया सांगतात, मन चंचल चंचल
मन चंचल चंचल असे जे चंचल मन आहे ते चंचल मन आपलंसं करायचं असेल किंवा त्याला कुठेतरी स्थिरता द्यायची असेल तर हाती घेई गुरुचे बळ. मग गुरुचं बळ आपल्या हातात असेल तर तुम्ही मन आकलू शकता. एरवी मन आकळे ऐसा योगी नाही. योग्यांची सुद्धा मन प्राप्त करण्यासाठी मनाला प्रसन्न करण्यासाठी योग्यांनी आपलं आयुष्य घालवलं महाराज. तरी मन प्रसन्न करता आलं, मन आपलंसं करता, कारण मन आकळे ऐसा योगी नाही. असं जे मन आहे त्या मनाचा विचार तुकोबा सांगतात की मन करारे सर्व सिद्धीचं कारण. अष्टमा सिद्धी तुमच्या हातात येतील, पण केव्हा येतील? मन करारे प्रसन्न. याचा अर्थ असा आहे की अष्टमा सिद्धींचा नायक कोण आहे? मन आहे. पण आम्ही मनाच्या मार्गे जातो का? नाही. आम्ही कोणाच्या पाठीमागे लागलोय? सिद्धीच्या, नाही का? आम्ही सिद्धीच्या मागे लागलोय. सिद्धी पुढे पळत आहे, महारिद्धी पुढे पळते आहे आणि आम्ही तिच्या पाठीमागे लागलोय. पण कधीच तिचा ना आपला कधीच भेट होणार नाही का? कारण तिला पकडायचे असेल, तिला आपलीशी करायची असेल तर मन करारे. मन प्रसन्न झालं की अष्टमा सिद्धी तुमच्या पायावर लोलंघन घालतील महाराज. तुकोबांची ती स्थिती होती, नामदेव महाराजांची स्थिती होती. 14 दिवस ते कुटुंब, 14 माणसांचं कुटुंब 14 दिवस उपाशी होतं. एवढी दारिद्र्य होती का? अजिबात नव्हती महाराज. नामदेव महाराज तसे नव्हतेच. पण कारण ज्याने एका क्षणात, नाही का, परिसा भागवताच्या कडून नामदेवांच्या पत्नीने आणलेला परिस नामदेवाने पाण्यात फेकून दिला चंद्रभागेमध्ये. एवढी श्रीमंती असेल. आम्ही फक्त परिसाचं नाव ऐकतो महाराज. परिस अद्याप या विश्वाच्या पाठीवर उपलब्ध नाही. या विश्वाच्या पाठीवर परिस नावाची वस्तू अद्याप उपलब्ध नाही. परंतु तिच्या शोधासाठी मात्र सगळेच निघाले परिसाचा शोध घेण्यासाठी. जी वस्तूच उपलब्ध नाही, जी वस्तूच प्राप्त नाहीये, जी प्राप्तच नाहीये, तिची प्राप्ती होईलच कशी? मला वाटतं अशी कल्पच्या कल्प जातील महाराज. कल्पच्या कल्प जातील. पण परिसाची कुणाची भेट होणार नाही. तो परीस भेटला होता कोणाला? भागवताला. मला काय सांगायचंय? भागवताला. तो भागवताला परीस भेटला म्हणून त्याचं नाव काय पडलं? परिसा भागवत. आणि तो राजाईला भेटला, राजाईकडून नामदेवाने घेतला आणि पाण्यात फेकून दिला. आणि जेव्हा परिसा भागवताची पत्नी मागायला आली, परिसा भागवत नामदेवरायांबरोबर भांडायला लागला, तेव्हा एवढे आणले काढून चंद्रभागेतून. एवढे, तुझा कोणता आहे तो घे. मग त्याने पाय धरलं. परिसा भागवत मला वाटतं नामदेवरायांचा शिष्य. त्यांच्या पुढे तुकोबाराय सांगतात मन इंद्रियांचा राजा. तुकोबारायानं पाहिलं मन चंचल आहे. गुरुचं बळ हातात घेतलं तर कदाचित ताब्यात येईल. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. ते पुढे सांगतात प्रसन्न करा मनाला सगळ्या सिद्धी प्राप्त होते. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे मला वाटतं तुकोबाराय या ठिकाणी मनाला आपलंसं करण्यासाठी मन इंद्रियांचा त्याची सर्व भाग पूजा. मला वाटतं तुकोबाने अनेक प्रकारे मन प्राप्त करण्यासाठी, मन वश करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. पण मन काही तुकोबांच्या जवळ आला नाही किंवा प्राप्त झाला नाही. आणि म्हणून तुकोबाने त्याचा तो नाद सोडला, प्राप्तीचा नाद सोडला. आणि मग मन इंद्रियांचा. मन कसं आहे? मन 10 इंद्रियांचा राजा आहे आणि आपण त्याची पूजा करूया तुकोबाने सांगितलं. आणि जेव्हा मनाची पूजा केली, पूजा कोणाला नको आहे, नाही का? पूजा त्याच्या पुढे सांगू त्याचा दुसरा भाग आहे मान. एकदा कुठल्याही माणसाला आपण जर मान दिला तर तो मान द्यायला तयार होतो महाराज. पाहिलं ना, मागच्या वर्षी मी अध्यक्ष होतो. किती रक्कम जमली? सप्त्याला 2 लाख रुपये काढून दिले. आणि आता यावर्षी मी अध्यक्ष नाही तर 1 लाख नाही जमले का? तर अशी काही विश्वामध्ये माणसं आहेत की त्यांना मान दिल्यानंतर ते मान द्यायला तयार होतात.
कशाला का म्हणजे थोडक्यात की मान तुटली तरी भेट तर मागे सरायचं नाही. अगदी ते म्हणजे त्यांच्या ताकदीने पावती फाडून देतात 2000ची 5000ची. जसे व्यक्ती असेल ही घ्या, उद्या द्या, परवा द्या, काल्याच्या दिवशी आणून द्या. थोडक्यात सांगायचं म्हणजे मान तुटली तरी मागे येत नाही. आणि त्यांना निष्ठावंत ते आहे, पण त्यांना गरज आहे मानाची गरज आहे. आणि म्हणून तुकोबाने एक विचार केला की मन नावाची जी वस्तू आहे त्या मन नावाच्या वस्तूला एक काना दिला. त्या मन नावाच्या वस्तूला काना दिला आणि काना दिल्यानंतर मन तुकोबारायांना प्रसन्न झाले. ठल थोडं गीतेकडे जाऊन पाहूया. माऊलीचं काय मत आहे ते पाहू आपण, नाही का. तर माऊलीचं स्पष्ट की मन हे मीच करी. प्रवचनात होऊन गेला विषय की मन हे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. पण हे कोण सांगतात? भगवंत सांगतात की तू मन हे मीच करी. म्हणजे मन नावाची वस्तू आहे ती मी स्वरूपाला प्राप्त कर, नाही का. माझ्या भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. एवढं कर, फक्त माझ्या भजनावर प्रेम कर आणि जो जो दिशे भूत ते मानिजे भगवंत. एवढं कर, सुटलास, नाही का. आता त्याच्या पुढे 6व्या अध्यायाकडे आपण जर वळलो की त्याच्या तर मन हे कैसे केवडे पाहू जाता परीन सापडे एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. मन त्याला म्हणतात तो क्षणात दिल्लीला जाईल, क्षणात मुंबईला असेल, क्षणात कीर्तनात उभा आहे, पण क्षणात तो सरलंब्यात असेल. कदाचित एखाद्याने जर तिथे माणसं लावली असतील भेंडी तोडायला तर हा विचार किती तुटले असतील, माणसं असतील का, तुटून झाला असेल का माल, किंवा विकायला सांगितलं तर काय भाव मिळला असेल, बेल्यावर गेले असतील का. त्याचं नाव मन. एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. म्हणजे इतकं मन चंचल आहे, इतकं मन प्रगाढ आहे, इतकं मन प्रगल्भ आणि इतकं मन मोठं आहे. पण पुढे सांगतात की अभ्यासाचे मोहरे ध्यानाचे केतुलिनी एके अवसरे स्थिरावे. केतुलिनी एके अवसरे स्थिरावे. मन हे कैसे केवढे पाहू जाता परीन सापडे एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य या. यया मनाचे एक निके देखील गोडीची ठाया सोके. आणि म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावीत जायचे. माऊली सांगते बरं काय, हे माऊली ज्ञानोबराय सांगतात की जरी मन चंचल असेल, किती मोठं असू द्या मन, पण माऊली सांगते की मनाकडं एक उत्तम गुण आहे. देखील गोडीची या ठाया सोके. त्याने एखादी जर त्याला एखादी वस्तू आवडली तर त्या वस्तूकडे तो पाहत राहतो. आणि म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावीत जायचे. माऊली सांगते त्याला फक्त काय करा, जे नामाचं सुख आहे ना, जे भक्तीचं सुख आहे ना, जे देवाचं सुख आहे ना, जी गुरुगाम्य गोष्ट आहे ती त्याला दावीत जा, म्हणजे ते मन तिथे सुखावून राहील. असं जे मन आहे, मग त्या मनाला स्थिर करण्यासाठी, चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? बहिणाबाई अभंगाच्या पहिल्या ऐसा होईल ऐसा होईल व्यवहार जेणे राहे मन स्थिर. मन स्थिर करायचं असेल तर बहिणाबाई सांगतात
की असं काही उत्तम प्रकारचा आपला व्यवहार करायला पाहिजे. मी सांगतो की व्यवसाय, व्यवहार आणि व्यापार, व्यवसाय, व्यवहार आणि व्यापार, व्यापार त्याला म्हणतात. व्यापारी बाजारी घातिले दुकान, व्यापारी बाजारी घातिले दुकान. व्यापार सांगतो, व्यापारी बाजारी घातिले दुकान. सरळगावला व्यापार चालतो महाराज, किनूलला चालतो, मला वाटतं सापगावला, आता सगळीकडेच व्यापार चालू झालेले महाराज. म्हणजे व्यापार म्हणजे थोडक्यात की सकाळी काहीच नाही, दुपारी जो भरतो आणि संध्याकाळी जो मोडतो. म्हणजे थोडक्यात की व्यापार त्याला म्हणतात की देवाणघेवाण, देवाणघेवाण म्हणजे व्यापार, बरं का. व्यापारी बाजारी घातिले दुकान, स्त्री पुत्र स्वजन तैसे बापा. काय मला तर महाराज फार गमतच वाटते संतांची, की म्हणजे व्यापार किती मोठा आहे. सरळगावचा जो बाजार आहे, व्यापार म्हणजे बाजारात जी देवाणघेवाण चालते त्याला व्यापार म्हणतात. बाजारात, बाजार म्हणजे दुपारी भरला आणि 6 वाजेपर्यंत जो मोडला. दुकान तुम्ही पाहिली, त्याच्या पुढं आणखी जवळ सांगतो, आता शिवरात्रीला वाफ्याला बाजार भरेल, आमच्या बोऱ्याला असतो महाराज मठ, त्याला गोरजेश्वर म्हणतात, तिथेही बाजार असतो. फक्त एकच दिवस असतो. त्या दिवशी कुणी पाहुणा आला, कदाचित तुम्ही आणलाच बरोबर की चला गोरजेश्वरला, तर त्याला इतकं आणून काय म्हणे बाजार आहे. पण बाजार किती दिवसाचा आहे तो? एका दिवसाचा सुद्धा नाही तो बाजार. पण स्त्री पुत्र स्वजन तैसे बापा, म्हणजे जसा तो बाजार तसा पुत्र, तशी पत्नी आणि तसे सगळे सगळे सोयरे. म्हणजे असं संतांचं मत आहे. असा जो आहे त्याला म्हणतात व्यापार, बरं का. तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. म्हणजे याच्या बरोबर व्यापार करणं, कोणाबरोबर? कसलं का? म्हणजे हिताचा जो व्यापार आहे तो कसला आहे? देवाचे चिंतन, बरं का. म्हणजे आणि हा जो व्यापार आहे म्हणजे हा विश्वातील जो व्यापार आहे तो व्यापार माईक व्यापार आहे. आणि जे माईक आहे, माईकाच्या संगतीने जेवढा व्यवहार चालतो त्याला व्यापार म्हणतात. आता व्यवसाय पाहूया आपण, नाही का. व्यवसाय कशाला म्हणतात, कसं का व्यवसाय? बरं, म्हणजे थोडक्यात मी सांगू इच्छितो की व्यवसाय त्याला म्हणतात की आम्ही जे कर्म करतो, जे आम्ही कर्म करतो त्या कर्माला अशी काही फळं येतात. व्यवसाय म्हणजे असे, उदाहरणार्थ कसं काय नोकरी व्यवसाय, म्हणजे तो नोकरी करून राहिलेले आणि एका महिन्यात त्याला, नाही का. कसं काय शेती व्यवसाय? शेती व्यवहार कोणी म्हणेल का शेती व्यापार? नाही, शेतीचा व्यापार होत नाही, शेतीचा व्यवसाय होत असतो. म्हणजे व्यवसाय म्हणजे शेती लावलेले. व्यवसाय कसं काय? शेती व्यवसाय, ठीक आहे. झाली 5-10 पोती झाली, काही विकली, काही भरून आणली, म्हणजे याला काय म्हणतात? व्यवसाय. म्हणजे आम्ही जे कर्म केलेलं आहे त्याला फळ आलेलं आहे आणि त्या फळाचे आम्ही भोगते आहोत, त्याला व्यवसाय म्हणतो. नोकरी करणं, शेती करणं, अन्य काही धंदा करणं आणि त्याच्यातून जी फलश्रुती प्राप्त होईल त्या फलश्रुतीचा भोग घेणं, या नाव व्यवसाय. आणि व्यापार म्हणजे देवाणघेवाण, तात्काळ देवाणघेवाण. बस 5 रुपये किलो कांदे, 50 किलो कांदे घेतले, 5-5 25, 250 रुपये दिले, गोण घेतली, चालला, त्याला म्हणतात व्यापार. पण व्यवहार त्याला म्हणतात. व्यवहाराची जी गोष्ट आहे ती गुरुगम्य गोष्ट आहे महाराज. व्यवहार त्याला म्हणतात की जेव्हा आम्ही एखादा व्यवहार करतो, व्यवहाराची देवाणघेवाण नसते, व्यवहाराची देवाणघेवाण नसते, फक्त देवाण असते, घेवाण नाहीये. देवाण म्हणजे उदाहरणार्थ एक व्यवहार आहे आणि तो काना सांगतो, एक व्यवहार आहे 2 वर्षापासून चालला व्यवहार. म्हणजे व्यवहार कोणता माहितीये का? जमिनीचा. म्हणजे व्यवहार जमिनीचा आहे, फक्त देवाण करायचे पण घेवाण नाही. समजा तुम्ही जमीन घेतली 10 लाखाला,
कुठे घेतली? खरिवलीला घेतली. मग सल्लाम्याला आणली का? म्हणजे देवाण. तुम्ही त्याला 10 लाख दिले. व्यापार कशाला म्हणतात? पैसे द्यायचे, वस्तू घ्यायची आणि वस्तू घेऊन घरी जायचं, तिचा भोग घ्यायचा, त्याला व्यापार म्हणतात. व्यवहार त्याला म्हणतात की व्यवहार आम्ही केलेला आहे. आता आणखी सांगतो, आता सरकारने शेतकऱ्याबरोबर एक व्यवहार केलेला आहे, ज्याला समृद्धी महामार्ग म्हणतो. पण व्यवहार उत्तम आहे, पण जमीन घेऊन सरकारने आम्हाला पैसे दिले, पण जमीन घेऊन चालला का? कदाचित त्याचा तो भोगता असेल, पण त्याला व्यवहार म्हणतात की एकच बाजूने चालतो, फक्त द्यायचे, पण तो व्यवहाराचे आपण भोगते आहोत. एखादा तुमच्या नावावरती झालेली आहे, रजिस्टर झालेलं आहे, पण ती वस्तू तुम्ही हलवू शकत नाही. आणि ती प्राप्तीसाठी तुम्ही 2 वर्ष कसे होते? गुह्यतम. कशाला का? जाणे गुरुगम्य होऊन. म्हणजे ती गोष्ट कशी होती? फक्त दोघांनाच माहित होती. 2 वर्षांपासून व्यवहार चालला होता, पण जमत नव्हता. फक्त सांगायचं एक व्यवहार आहे, पण काय आहे तो सांगत नाही, आणि कुणाबरोबर आहे. व्यवहार त्याला म्हणतात. व्यवहार करायचे, व्यवहार 2 वर्ष करून राहिलोय, पण व्यवहार कुणाबरोबर करायचे आणि कसला व्यवहार करायचे हे जो सांगत नाही त्याला व्यवहार म्हणतात. त्याला आता आणखी पण जोडू, मग तुमच्या लक्षात येईल. नाही खर्चिली कवडी दमडी. व्यवहार सांगतो बरं का, व्यवहाराची रीत आहे. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम. विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. विकत घेतलेला आहे बरं का, पण विकत घेण्याची प्रक्रिया या ठिकाणी वेगळी आहे बरं का. कोणी म्हणेल असेल चोरी, कारण घेणारा अतिशय दुर्बळ होता. जी घेणारी मला वाटतं लेडीजच आहे, गवलन असेल कदाचित. ती श्याम घेते म्हणजे ती गवलन आहे, पण ती एवढी दुबळी आहे की जिला राहायला घर नाहीये, जिच्याकडे खायला म्हणजे अन्न नाहीये, ती सांगते की विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. समाज फार वेगळ्या जातीचा आहे. समाजाने विचार केला, कोणी म्हणेल असेल चोरी, तिच्याकडे आहेच काय श्याम घ्यायला? अहो, जिथे 16,108 बायका कमी पडल्या, द्वारकेमध्ये जेवढं सोनं होतं नाही का, कारण नारदाने देवाला घेतला, आणि देवाला घेतल्यानंतर जेव्हा 16,107 पुढे आल्या आणि सत्यभामेला प्रश्न केला की तुझा काय अधिकार आहे? एकटीला विकण्याचा अधिकार आहे, काय आहे? तू रुक्मिणीला विचारलं का? जांबुवंतीला विचारलं का? आम्हाला विचारलं का? तुझा एकटीच आहे का तो? मग ती शरण आली. मग तुम्ही सांगा काय करायचं? नारदाला देवा तुम्हीच सांगा. आता देवाने सांगितलं तरी हरकत नाही. जर सगळ्या भांडत असतील, सगळ्यांचं मत असेल तर माझं काही मत नाही. नाहीतरी या श्याम घेऊन मी काय करू? नाहीतरी न शस्त्र हातात धरणार आणि 2 गोष्टी फक्त मी हिताच्या सांगेन. बरं, मला काय करायचं हिताच्या गोष्टी सांगून? कारण मी कसं आहे, नारदाला कुठे जायचं हिताच्या गोष्टी ऐकून नाही का. आणि म्हणून ते सांगितलं की तसं काय असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्या बदल्यात मला सोनं द्या. काय सांगितलं? मला त्याच्या बदल्यात सोनं द्या. मग त्याचं वजन केलं महाराज. मला हे सांगायचं आहे की द्वारकेमध्ये एवढं सुद्धा सोनं मंगळसूत्राने कुणाच्या गळ्यात ठेवलं तरी देवाचं वजन झालं नाही. आणि मग शेवटची निर्वाणीची वेळ रुक्मिणी मातेकडे गेली, तिकडे तक्रार केली की चला म्हणे तुमच्याकडे काय असेल तेवढं घेऊन चला. म्हणजे प्रकार काय? म्हणे देवाचं वजन करायचे आणि देव परत घ्यायचे, आणि ते सगळं सोनं देवाच्या बदल्यात नारदाला द्यायचंय. रुक्मिणी तशीच निघाली. अहो म्हणे असं नाही, तुम्हाला असं नाही बोललं, तुमच्याकडे किती ते सांगा. म्हणे चला तर मला पाहू द्या आधी देवाचं काय चाललंय ते. येते तर रस्त्यामध्ये एक पान तोडलं तुळशीचं, आणि आली तिथे ते सोन्याचा बाजार पाहिला, देवाचा व्यवहार पाहिला, आणि मग एक हलून ते पान त्या सोन्याच्या बाजूला जे पारडं होतं त्या पारड्यावर ते एक तुळशीचं पान ठेवल्याबरोबर देवाचं पारडं वर गेलं आणि ते सोन्या दागिन्याचं जे पारडं होतं ते खाली गेलं. एका तुळशी दलाने गिरीधर तुळलेला आहे. म्हणजे असा जो भगवंत आहे, मला काय सांगायचंय, असा जो भगवंत आहे जो जिने घेतला
आणि म्हणून समाजाने शंका घेतली. कुणी म्हणेल असेल चोरी, कुणा वाटे असेल उधारी. एखाद्याने बाकीच्या अरे ती चोरी करण्यासारखी नाही, एवढी काय ताकद आहे चोरी कोणी नाही करू शकत, आणि चोरी कुणालाही पचवता येत नाही. आणि जो पकडला जातो तो चोर नाही, जो पकडला जातो तो चोर नाही, आणि जो कधीच पकडला जात नाही तो खरा चोर आहे. मला असो आपला तो विषय नाही. पण या ठिकाणी त्यांनी शंका घेतली, कदाचित ती चोरी म्हणजे ती चोरी करण्या इतकी ती नाहीये. मग कोणी म्हणेल असेल, कदाचित उधार तर नसेल घेतला, ही शंका समाजाने घेतली. पण ती म्हणते मी उधारही घेतला नाही, मी चोरीही केली नाही, मी पैसेही दिले नाहीत, मी दामही दिला नाही, रुका दिला नाही, 1 रुपया 1 टक्का सुद्धा मी दिला नाही. मग जन्मभरीच्या श्वास इतके मोजिले हरिनाम बाई म्या विकत घेतला. श्याम विकत घेतलेले आहे, पण श्याम विकत घेण्याचा जो व्यवहार आहे तो वेगळ्या स्वरूपाचा आहे. व्यवहार कशाला म्हणतात? व्यवहार त्याला म्हणतात की तुम्ही एका बाजूने दाम मोजता. कदाचित पैसा असेल, पैशाच्या बदल्यात कदाचित तुम्ही दागिने पण दिले असतील, कदाचित तुम्ही धान्य वगैरे दिलं असेल. आज आपण पाहतो की देशादेशांचा जो व्यवहार चालतो, दुबईला आपला देश पाणी पुरवतो आणि पाण्याच्या बदल्यात तो देश आपल्याला पेट्रोल किंवा तेल पुरवतो. म्हणजे देवाणघेवाण जे आहे ते अशा पद्धतीचे देवाणघेवाण आहे. पण या ठिकाणची जी देवाणघेवाण आपण जी पाहतो, हा जो व्यवहार आहे हा वेगळा आहे. तो म्हणजे तो पैशाने नाहीये, धनाने नाहीये, तर हा फक्त जन्मभरीच्या श्वासा इतके. म्हणजे ती जी गवळण आहे तिच्या आयुष्याचे जेवढे श्वास आहेत, आता आमच्या सुद्धा आयुष्याचे जेवढे श्वास आहेत तेवढे श्वास तिने त्या ठिकाणी वेचलेले आहेत, तेवढे श्वास तिने त्या ठिकाणी वेचलेले आहेत. म्हणजे थोडक्यात की ती स्वतः भगवत स्वरूप झालेली आहे, ती स्वतः भगवत स्वरूप झालेले आहे. आणि असा व्यवहार तिने आपल्या जीवनात केलेला आहे. आणि त्या जीवनाचं साफल्य तिला प्राप्त झालेलं आहे. कोणतं? जेणे राहे मन स्थिर. आणि त्याच्यामुळे तिच्या जीवनामध्ये असे उत्तम दिवस उजडलेले आहे, सोन्याचा दिवस उजडलेला आहे की तिचं मन स्थिर झालेलं आहे. आणि ज्याचं मन स्थिर झालं नाही का, अवघ्या उपचारा एक मनची, तर बस काहीच उपचार करायची गरज नाही. तीर्थाला नका जाऊ, काशीला नका, मथुरेला कुठेच जाऊ नका, आणखी सांगतो कुठेच काही करू नका. अवघ्या उपचारा एक मनची दातारा. फक्त मनाशी संघर्ष करा, मनावर प्रेम करा, मनाला आपला असा करा, तुमच्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई सांगतात की व्यवहार करायचा असेल तर फक्त मनाशी व्यवहार करा, आणि तो सुद्धा कसा करा? अशा पद्धतीने व्यवहार करा की जेणे राहे मन स्थिर. जेणेकरून मन स्थिर कसं होईल असा व्यवहार करा, अशा आमच्या बहिणाबाई सांगतात. आणि त्याची परिणती दुसऱ्या कडव्यामध्ये मायेचे निरसन मायेचे निरसन म्हणजे मन स्थिर होणं, यांना मायेचं निरसन होणं. ह्याची म्हणजे जाणे गुरुगम्य खूण, म्हणजे ही गुरुगम्य खूण आहे. ह्याची मायेचे निरसन, मायेचं निरसन करायचं झालं तर माया
जी अस्तित्वात नाही, माया तिला म्हणतात. ती जन्माला आली नाही, आज अस्तित्वात नाही आणि उद्या सुद्धा मरणार नाही. जे आलीच नाही ती जाणार सुद्धा नाही, जी दिसत नाही, बरं का, दिसत नाही तरी रडवते, दिसत नाही तरी तिनेच आम्हाला काय केलेलं आहे, जन्माला आल्यापासून मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत जिने प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये बांधलेला आहे तिला माया म्हणतात, तिला माया म्हणतात. आणि त्या मायेचं जे सूत्र आहे ते मनाच्या हातात आहे, बरं का. माया दिसते का? माया दिसत नाही, माया कार्यरत सुद्धा नाही. मग आम्ही म्हणतो माया रडवते, आम्ही सांगतो माया रडवीत नाही, रडवते ते मन, रडवते ते मन. आणि म्हणून बहिणाबाई सांगते की तुम्ही मन स्थिर करा म्हणजे मायेचं निरसन होईल. मायेच्या पाठीमागे लागू नका, मायेतून सुटण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही मनाला आपलासा करा. मन तुम्हाला प्रसन्न झालं की मायेचं निरसन आपोआप होईल. लक्षात का? हेची मायेचे निरसन. मग माया जी आहे, तर मायेचा विचार आपण जर केलं, मागे एक वेळ मी सांगितलं होतं नाही का, की वांझेच्या पुत्राशी नपुसक कन्या दिदली त्याच्या लग्ना चला जाऊ. तर एवढी पब्लिक जमली महाराज, हजारो माणसं जमली होती, पत्रिका छापल्या होत्या नाही का. वांझेच्या पुत्राशी नपुसक कन्या दिधली त्याच्या लग्ना चला जाऊ. एवढी जाहिरात काढल्याबरोबर हजारो लोक निघाली. हिला माया म्हणतात. वांझ कुणाला म्हणतात? जिला मूल होत नाही त्या वांझेच्या पुत्राशी नपुसक कन्या. नपुसक कुणाला म्हणतात? नपुसक नाही का, की ज्याला काही होतच नाही, त्याला मुलगी झाली, वांझेला मुलगा झाला, दोघांचं लग्न जमलं नाही का. म्हणजे हेही खरं नाही आणि तेही खरं नाही. आणि जे हजारो माणसं त्या लग्नाला निघाली होती ती खरी होती का? मला हे सांगायचंय. पण ते त्यांच्या मते खरी. चला जाऊ तर चला, पाहू तर चला, आणि पत्ताही नाही. फक्त एवढंच होतं, हेडिंग होतं फक्त, खाली पत्ता सुद्धा नव्हता की कोणत्या हॉलमध्ये हे लग्न आहे. हे वांझेच्या पुत्राबरोबर नपुसकाच्या कन्येचं जे लग्न आहे ते कोणत्या शहरामध्ये, कोणत्या हॉलमध्ये, किती वाजता लागणार आहे याचा तपास नव्हता. तरी सुद्धा जे लग्नाला कपडे घालून वराडी नावाने निघाले ते सुद्धा खरे. आता आम्ही खरे आहोत का? ज्याला आम्ही वांझ म्हणतो, वांझ म्हणणारे खरे आहेत का? किंवा नपुसक ज्याला आम्ही म्हणतो अरे तू नपुसक आहे, नपुसक म्हणणारा पुरुष तरी खरा आहे का? लक्षात का? म्हणजे आम्ही भ्रमाने आम्हाला खरे म्हणतो आणि म्हणून आम्ही काय झालं, बंधनात अडकलेलो आहोत. त्याच्या पुढे सांगतो, आकाशी मला लाविला बा एक आणि वांझेचं बालक शिंपित असे. हे दोन्ही माऊलीचेच आहेत बरं का. कारण माऊलीचं मायेवर फार आघात आहे. आकाशी मळा लाविला बा एक, आकाशामध्ये मळा लावला. तो कदाचित कारलीचा असेल, भेंडीचा मला असेल, कलिंगडाचा असेल, कसला तरी होता, पण लावला तो मला. आणि वांझेचं बालक शिंपीत असेल. त्या मळ्यावर पाणी कोण घालत होता? जो वांझ होती बाई तिचा पोरगा. वांझेचं बालक ते मला शिंपायचा. तो कुठे होता? आकाशात. आणि आकाशात तुम्ही कदाचित एखादी बाग केली आणि तिला जी फुलं येतात त्याला खपुष्प म्हणतात. खपुष्प म्हणजे आकाशाचं फूल. खपुष्प म्हणजे आकाशाला येणारं फुल. आता हे तुम्हीच विचार करा, आकाश अस्तित्वात आहे का? मग तिथे तो मळा लावायचे म्हणजे तिथे माती वगैरे न्यावी लागेल, आली करावी लागतील, पाणी शिंपवावं लागेल, बी लावावं लागेल वगैरे वगैरे. एवढा सगळा उद्योग काय होईल? फुकट जाईल, काही उपयोग होणार नाहीये. लक्षात का? म्हणजे तद्वत माया तिला म्हणतात की तुम्ही जेवढा आयुष्यभर उद्योग केला त्या उद्योगाला कधीच फूल आणि फळ किंवा यशच येणार नाही. तिला म्हणतात माया.
आणि त्या मायेचं निरसन करण्यासाठी बहिणाबाईने सांगितलं की काय करा, राहे मन नाही गुरु जाणे गुरु गम्य, आपण फार कठीण आहे, किचकट आहे, असू द्या. राहे गुरु गम्य, जाणे गुरु गम्य खून. हे गुरुगम्य खून, गुरुगम्य म्हणजे फक्त गुरुलाच माहित. गुरुगम्य याचा अर्थ असा की ही जी खून आहे हे गुरुच फक्त जाणू शकतो की मायेचं निरसन कसं करता येईल. मग चंद्रकांत मध्ये एक गोष्ट आलेली, पण तुम्ही 1-2 सेकंदातच सांगेल की एक उभयता होती, उभयता, आणि त्यांचं लग्न झालं पण मूलबाळ नव्हतं, म्हणून गेली 50-60 ओलांडली तरी मूलबाळ नाही. आणि म्हणून सध्या अशी उद्योगी फार मंडळी आहे. आता आम्ही पाहतो सकाळी 5-50 लोक त्याचं उलटी धोत्र लावून आणि ती काली बॅग 50 जातात पिटवाल्यावरून, आणि पाहतो संध्याकाळी पुन्हा संध्याकाळमध्ये कुठे जातात आणि कुठे धंदा करतात, पण धंदा निश्चित होतोच, तर त्याशिवाय कोणी धंदा करणार नाही. फायदा होत असेल तर माणूस करू शकतो. तर असं उद्योग करणाऱ्या एका माणसाकडं ही उभयता गेली, आणि उभयता गेल्याने त्यांनी सांगितलं की तुम्हाला मूल होईल, तुम्हाला मूल होईल, पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की जी वांज असेल, वांज, तिच्या बाळाचे केस घेऊन या, वांजबाईच्या बाळाचे केस घेऊन या, आणि मी तुम्हाला मग सुंदर असं एक औषध बनवून देतो, नाही का, जडीबुटी बनवून देतो, आणि मग तुम्ही ते रसायन प्यालात की तुम्हाला मूल होईल. त्यांना वाटलं सोपी गोष्ट आहे. लगेच ते अनेक काशीला गेली, मथुरेला गेली, गईला गेली, तिकडे त्यांना ते केस मिळले नाहीत. बद्री केदारला गेले, तिकडे लक्षात का, अतिशय कठीण ठिकाणी तिथे वर गेले. तिथे ते गेल्यानंतर तिथे साधू बसला होता बद्रीला वर. त्याने पाहिलं हे माणसं एवढी नाराज का, दोन्ही उभा आहेत, सुंदर आहेत, मोठ्या घरची मंडळी दिसते, पण एवढी नाराज, म्हणजे तुम्ही नाराज का, म्हणे देवा काय सांगायचं, 10-12 वर्ष गेली आणि एक औषध शोधतो, एक जडीबुटी आहे म्हणे की वांझेच्या मुलाचे केस जर मिळाले तर आम्हाला मूल होईल, असं एकाने सांगितलं. मग त्याने सांगितलं की तुम्ही फसले, मला वेळ नाही घ्यायचा, तुम्ही फसले, तुमची 10 वर्ष फुकट गेली. वांज तिला म्हणतात की जिला मूलच नाहीये, जिला मूलच नाहीये तिचे केस कुठे तुम्हाला मिळतील, आणि ते केस तुम्हाला प्राप्त नाही, म्हणजे तुम्हाला सुद्धा काही प्राप्त नाहीये, म्हणून तुम्ही हा नाद सोडून द्या. म्हणजे मला काय सांगायचंय, जिला माया म्हणतो, जे अस्तित्वात नाही, तिचा कोणत्याही प्रकारे विचार न करता, जेणेकरून आपल्या हातामध्ये मन आपल्या हातात कसं येईल तेवढा विचार करा, म्हणजे निश्चित आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमच्या बहिणाबाई तिसऱ्या कडव्यात राहिली राहिली या तळमळ, जिथे तळमळ थांबली, जिथे आमची तृष्णा स्थिर झाली, तोची उपदेश सबळ. म्हणजे उपदेश सगळेच करतात. आता तरी पुढे कोणी केला, तुकोबारायांनी केला. नका करू नाश आयुष्याचा, पण आम्ही म्हणतो संतांनी जर तुकोबाने सांगितलं, उपदेश केला, पण नका करू नाश आयुष्याचा, पण त्याला काही पर्याय, सगळे सांगतात, उपदेश कोण करत नाही, पण सबळ उपदेश त्याला म्हणतात, की फळासहित उपदेश त्याला म्हणतात, की क्रिया सांगितली पाहिजे. मला हे सांगायचंय की जे क्रिया करुणी दाविती अंगी, जे क्रिया करून उपदेश करतील त्याला सबळ उपदेश म्हणतात. सबळ उपदेश
तोची उपदेश सबळ. काय सांगतात की राहिलिया तळमळ. मग चित्ताच्या तळमळे आणि चंदनेही अंग पोळे. आता तळमळ घालवायची आपल्याला. तळमळ म्हणजे तळमळ कसली आहे? चित्ताची. आता आम्हाला ताप आलाय कशामुळं? चित्ताच्या तळमळीमुळं. मग चित्ताची तळमळ घालवायची असेल तर आपलं काय करायचंय? तोची उपदेश सबळ. चित्ताची तळमळ घालवण्यासाठी काय करायचंय? चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. आता मनाचं मन, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मी नेहमी सांगत असतो की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चित्त चतुष्ट आहे. आणि हे जे चित्त चतुष्ट आहे या चित्त चतुष्टमध्ये मन जे आहे ते 1 नंबरला आहे. मन हे वर आहे. मन 1 नंबरला आहे. मन 1 नंबरला असल्यामुळं त्याची जी धाव आहे ती बहिर्धाव. मन कधीच अंतर्मुख होत नाही. तो नेहमी बाहेरच पाहत असतो मन. पण जरी मन आहे पण मन हे बुद्धीच्या अस्तित्वावर आहे. बुद्धीचा निश्चय, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. म्हणजे बुद्धीने जर निश्चय केला की आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचंय तर मन लगेच मागे फिरतो. मन काय करतो? मागे फिरतो. जसं कबीरांच्या प्रमाणे मन जाये तो जाने दो मगर मत जाने दे शरीर. कबीरांची एक अवस्था. मी सांगत नाही कथा, आपल्या वेळेला पुढे. पण एवढं सांगू इच्छितो की बुद्धीचा निश्चय झाला की मन पाठीमागं फिरतंय. मनाची जी बहिर्मुख धाव आहे ती अंतर्मुख होते. आणि एकदा मन बुद्धीला सहाय्य झाला की बुद्धी जी आहे ती काय होते? पाठीमागे फिरते. ती चित्ताकडे येते. ती कुठे येते? ती चित्ताकडे येते. आणि बुद्धी आणि चित्त ही दोन्ही एकरूप झाली की मग चिंतन चित्ताला. मग चित्ताचा विषय आहे चिंतन. चित्ताचा विषय म्हणजे मनोधर्म ज्याला आपण म्हणतो तो नाहीये चित्ताचा. चित्ताचा विषय चिंतन करणं. आणि चित्ताचा विषय चिंतन करणं असल्यामुळं त्या चित्ताला मनासहित बुद्धीने सहाय्य केल्यानंतर, मनासहित बुद्धीने सहाय्य केल्यानंतर जी तळमळ आहे, आपली इंद्रियांची जी धाव आहे ती धाव काय होते? अंतर्मुख होते. इंद्रिय सगळे एकवटतात आणि इंद्रिय एकवटून आणि मग ती कार्यरत होतात. आणि म्हणून या ठिकाणी व्यवहार शब्दामध्ये अशी खूबी आहे. एरवी आपण इंद्रियांचा विचार केला तर प्रत्येक इंद्रियाचा धर्म वेगळा आहे आणि प्रत्येक इंद्रिय आपापल्या धर्माप्रमाणे कार्यरत आहे. आपापल्या धर्माप्रमाणे तो कार्य करून स्वतंत्र येतो. आपापलं कार्य. डोळा पाहण्याचं काम करतो. तर कोणी कितीही सांगितलं आवाज देऊ तरी तो कधीच ऐकणार नाही. डोळ्याला किती जर तुम्ही आवाज दिला तर तो कधीच ऐकणार नाही. आणि कानाला कितीही सांगितला अरे कान उघड, कान उघड, कान उघड, तरी तो कान कधीच उघडा होऊन पाहणार. म्हणजे डोळ्याचं काम कधीच कान करणार नाही. बरं का? पण व्यवहार त्याला म्हणतात की कोणताही व्यवहार करण्याआधी, व्यवहार हा कोणीच एकटा माणूस करत नाही. जो एकटा करत नाही त्याला व्यवहार म्हणतात आणि एकटा करतो त्याला व्यापार म्हणतात. कांदे आणायचे बस एकटाच जाईल तो. आणखी काही खरेदी करायची असेल काय नाही तू नको येऊ, ती बोलते मी येतो, चला आपण दोघे जाऊ. काय नाही म्हणे किती 10 किलो तर वजन आहे, हातात घेऊन येईल. म्हणजे एकटा जाऊन तो करेल. कशाला का? पण रजिस्टर मारायचं असेल त्याला 10 लाख द्यायचे, एकटे नका जाऊ बरं का. मामाला बोलवा, माझ्या भावाला बोलवा, अजून चुलत्याला घेऊन जा. कशाला का? म्हणजे 4-5 माणसं घेऊन जातात त्याला. म्हणजे व्यवहार त्याला म्हणतात. व्यवहारासाठी 5-10 माणसांची गरज आहे. व्यवहारासाठी 5-10 माणसांची गरज असते. आणि म्हणून बहिणाबाईच्या उक्तीप्रमाणे इथे आपण जर विचार केला तर आकार उकार मकार जाणावे, आकार उकार मकार जाणावे आणि गुरुशी वंदावे याची कामा. व्यवहार करायचे ना आपल्याला, मन स्थिर करायचंय ना. मन स्थिर करायचं असेल तर एका मकाराचं काम नाही, एका उकाराचं काम नाहीये आणि एका आकाराचं सुद्धा काम नाहीये. हे तिन्ही आपल्याला बोलवावे लागतील आणि तिन्ही एकत्र करून गुरुशी वंदावे याची कामा. ते तिघे जरी एकत्र आले तरी व्यवहार होणार.
आकार उकार मकार तिन्ही एकत्र आले तरी व्यवहार होणार नाहीये. आमच्या बहिणाबाई सांगतात, बहिणाबाईंच सांगतो, गुरुशी वंदावे याची कामा, आणि म्हणून गुरुला शरण जा, त्यांनाही बोलून घ्या, तुम्ही तिघे आहात. बहिणाबाई सांगते तुम्ही तिघे आहात, तरी सुद्धा काम भागणार, काम होणार नाही. अजून त्यांना साक्षीला बोलवा, कुणाला? गुरुशी वंदावे. ते काम तुम्हाला करायचं ना, मन स्थिर करायचं ना, गुरुला पण मदतीला घ्या. त्यांची साक्ष असली तर मन कधी बदलणार नाही. आणखी पुढे आपण गेलो, पुढे सुद्धा बहिणाबाई सांगतात बरं का, प्राण हो आपण व्यानादी समान, बरं का, आणि उदान मेलोनी स्मरा हरी. व्यवहार करायचंय ना तर असं एकट्याने व्यवहार होणार नाहीये. म्हणजे प्राण हो आपण व्यानादी समान, म्हणजे प्राण, आपण, व्यान, उदान आणि समान हे पाचही जण बोलून घे, आणि पाचही जणांना बोलवून घेऊन बरं का मग उदानादी मिलोनी स्मरावा हरी. आता त्याच्या पुढे आपण जर गेलो तर स्थूल सूक्ष्म कारणी माया आणि महाकारणाच्या ठाया रिग करी. तिकडे जर आपण गेलो पुन्हा चौघांना, स्थूल, एका स्थूलाचं काम नाहीये, सूक्ष्माचं काम नाहीये, कारणाचं काम नाहीये. आपलं काय करायचंय? मन स्थिर करायचंय. आपलं काय करायचंय? मायेचं निरसन करायचंय. मायेचं निरसन करायचं असेल, मनाला स्थिरता प्राप्त करून घ्यायची असेल, ते एका स्थूलाचं काम नाही, सूक्ष्माचं काम नाहीये, कारणाचं काम नाहीये, तर महाकारणाच्या ठाई रिग करा. या तिघांना घेऊन महाकारणाच्या घरामध्ये जा, तिथे बसा, तिथे ठरवा. कुठे? महाकारणाच्या घरी जाऊन तुम्ही चौघे बसा आणि मग ठरवा काय करायचं ते. तुमचं कार्य सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता तुम्ही तिथे बसलात, पण तिथे बसल्यानंतर जर माया वश करायची असेल, माया जिंकायची असेल, माया आपलीशी करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही कितीही बडबड केली आणि तिच्या कितीही पाया पडले नाही का, अहो किती बोललो मी, दिवसभर बोललो, पण काही उपयोगच झाला नाही बरं का. आणि म्हणून जर तिला वश करायचे असेल तर ती शब्दाने वश होणार नाही. आमच्या बहिणाबाई सांगतात, शब्द ज्ञान करसी शब्दज्ञानी करीशी सोस तेथे कैसा माया नाश. तरी सुद्धा आम्ही कुठे जातो? ऋषिकेशला. कुठे जातो आम्ही? ऋषिकेशला. कशासाठी? तर म्हणे श्लोक पाठ करायचे, ऋचा पाठ करायचे, उपनिषदचे श्लोक पाठ करायचे, गीतेचे 7 श्लोक पाठ करायचे, अजून महाभारताचे 1.25 लक्ष श्लोक पाठ करायचे. आणि सगळे पाठ केल्यानंतर मग तो सांगतो आता काही शिल्लक राहिलं नाही. पण ज्याने ते लिहिले तोच शिल्लक होता. व्यासाने महाभारत लिहिलं, पण त्याचं जे जीवनाचं दुःख जे होतं ते दुःख कमी झालं नव्हतं. आणि म्हणून त्याने एकदा नारदांना प्रश्न विचारला की नारदजी, महाभारत लिहून पूर्ण झालंय,
पण ज्याच्यासाठीची संकल्पना माझी होती की माझ्या जीवनातील दुःख वजा होईल, ते दुःख काही अद्याप वजा झालेलं नाही. आणि म्हणून नारद महर्षीने त्यांना बोध केला. त्याच्या पुढे सांगतो की नारद महर्षीने त्यांना भागवत ऐकवलं. मला काय सांगायचंय, भागवताची कथा फार मोठी आहे महाराज. भागवत ज्याला श्रीमद भागवत म्हणतात त्याचा अंत नाही, तो अनादी आहे. ते कोणी कुणाला सांगितलं, कोणी कुणाला शिकवलं, म्हणजे फक्त शुकाने राजा परीक्षितला सांगितलं असं नाहीये बरं का. म्हणजे हे जे भागवत आहे हे श्रीमद भागवत पुराण नारदाने व्यास मुनींना ऐकवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनातील दुःख वजा झालं. त्याच्या पुढे सांगतो हे भागवत भगवान श्रीकृष्णाने कुंती मातेला ऐकवलं. कुंती मातेने ते श्रवण केलं आणि श्रवण केल्यानंतर तिला जो आनंद झाला म्हणून ते सांगितलं की देवा देशील तर फक्त मला माझ्या जीवनात काय दे, फक्त दुःख दुःख आणि दुःखच दे. म्हणजे मला एवढं सांगायचंय की ती एवढी वेडी नव्हती असे, म्हणजे दुःखामध्ये ती काय पाहत होती, सुख. तिला दुःखात सुख दिसत होतं आणि आम्हाला सुखात दुःख दिसतंय. कारण आम्ही ज्या सुखाच्या पाठीमागे लागलोय ते सुखच नाही, ते काय आहे, दुःखच आहे. असो, तेव्हा आपला विषय फक्त एवढाच आहे की शब्द ज्ञाने करीशी सोस, म्हणजे शब्द ज्ञानाने माया वश करण्याचा, माया प्राप्त करण्याचा, मायेवर विजय मिळवण्याचा कितीही आपण जरी प्रयत्न केला तरी आपल्याला मरावंच लागेल. आणि म्हणून आतापर्यंत जर आपण पाहिलं महाराज की उगीच कुणाचं नाव घेऊ नये, पण कित्येक असे मेले की ज्यांच्या बरोबर लाखोनी शिष्य बरोबर होते, की जे लोक कथा ऐकायला यायची तर गळ्यापर्यंत ते 50च्या 100च्या नोटीत बुडायचे. आणि ती संस्था द्यायची ते वेगळे, 8 दिवसाचे 7-8 लाख द्यायचे ते वेगळे, आणि श्रवण करणारे 50-100च्या नोटा. बरं, ते एकटाच नाही, त्याच्याबरोबर त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असतील, जर 4 मुलं बरोबर असतील तर 4ही मुलांना 4 नोटा 100च्या द्यायच्या, स्वतः 100, बायकोला 100, म्हणजे एका कुटुंबाचे 600 रुपये. आणि माणसं फार हुशार असतात हो, म्हणजे दर्शनाची वेळ आली की ते उभे राहायचे, दर्शनाची वेळ आली की उभे राहायचे, गळ्यापर्यंत बुडायचे. कशाने? पाण्याने. लक्षात आलं का? म्हणजे दर्शन घेतलं की 100ची नोट, दर्शन घेतलं की 100ची नोट, म्हणजे इथपर्यंत ते बुडायचे. पण नशीब वाकडे नाही झाले. जर आडवे पडले असते तर आपण पाहतो ना, जेव्हा मी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायला आणतो तर भटजी सांगतो की मैंने झोपवा. काय सांगतात ते? झोपवा. तर झोपवली तरी 2 पोती गहू लागतात. ती मूर्ती जरी झोपवली आडवी तरी 2 पोती गहू लागतात. तेव्हा ती म्हणजे बुडते त्या गावामध्ये. आणि उभी ठेवली तर नाही का, आता कसला तरी पुतळा तो किती वल्लभ पडतं, किती मग 78 फूट का काय, 182 फूट उंचीचा पुतळा आहे. समजा तर जर समाजाने त्याची प्राणप्रतिष्ठा करायची ठरवली, सरकारने ठरवली समजा, तर समस्या कठीण आहे. कसा बुडवायचा तो? बरं, तो आता पुतळा उतरवता सुद्धा त्याचं अनावरण करता येणार नाही. असं आहे. म्हणजे अशा स्थितीत जर आपण विचार केला, म्हणजे हे कसं आहे, तर शब्द ज्ञाने करीशी सोस. सध्या जो समाज तुमच्या पाठीमागे आहे, समाजाची गर्दी तुमच्या पाठीमागे जी आहे, ते कशामुळे आहे? शब्द ज्ञाने करीशी सोस. त्याने सोस केलेला आहे, समाजाला भुलवलेलं आहे. शब्द ज्ञानाने संपूर्ण विश्व त्याने मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि मंत्रमुग्ध जरी केलं तरी उद्या आपल्यावरती वेळ आहे. मी नेहमी सांगत असतो, समाजाला किती फसवा, किती खोटं बोला, समाजामध्ये व्यवहारात किती खोटं करा, प्रपंचात किती खोटं करा, कारण संसार कसा आहे? खोटाच आहे. आणि खोट्या संसारामध्ये तुम्ही किती खोटं केलं तरी आमचं काही मत नाही आहे. पण परमार्थ करत असताना थोडं सुद्धा खोटं करू नका. परमार्थातलं खोटं अजिबात पचणार नाही. ते एक दिवस तुम्हाला मृत्यूलाच कारणीभूत होईल. कशाला का? आणि म्हणून एक सुंदर गोष्ट आहे जुनी. त्या बाळाला जेव्हा फाशी लागली नाही का, ते बाळ म्हणजे सुरुवात अशी झाली
त्याने खडू चोरून आणला. किती किती खडू चोरला? पूर्वीचं सांगतो, पाटी पेन्सिल होती तेव्हा त्याने अर्धा इंच इतकाच खडूचा तुकडा चोरून आणला. आईने पहिलं बाळ कुठून आणला? म्हणजे आई चोरून. बरं झालं, चला तर उद्या तरी आपला खडू विकत घ्यायला लागणार नाही. थोडा मोठा झाला, दुसरीला तिसरीला गेला, मग एवढी एवढी पेन्सिल चोरून आणली. दुसऱ्या मुलाची पेन्सिल चोरून. आईला वाटलं बरं झालं, 4-5 दिवस पेन्सिल चालेल, बरं झालं नाही का. अद्याप पुढे छोट्या मोठ्या चोऱ्या करायला लागला. उद्या कोणाचं भातच चोरून आणलं, परत दुसरंच काही चोरून आणलं आणि एक मोठ्या चोरीत तो सापडला गेला. आणि मोठ्या चोरीत सापडल्यानंतर त्याला फाशीची सजा झाली. आणि फाशीची सजा झाल्यानंतर मग त्याने विचारलं सरकारने, तुझी शेवटची इच्छा काय? म्हणजे माझी शेवटची एकच इच्छा आहे की मला माझ्या आईला भेटायचं आहे. तो काय सांगतो, आता आई भेटायला आली, अंतिम इच्छा बाळाची. आणि जवळ बोलवले आईला. अगदी आई जवळ गेली आणि जवळ गेल्यानंतर तिला वाटलं मला काहीतरी कानात सांगतो. आणि तिच्या कानाला इतका कडकडून चावला, रक्त बंबाल तिचं कान झालं. आई बोंबलायला लागली. तिथे संरक्षण खातं म्हणजे पोलीस आले. अरे झालं काय झालं काय? म्हणजे थांबा जरा. मग त्याने सांगितलं, आई मी जेव्हा अर्धा इंच खडू पेन्सिल जेव्हा चोरून आणली तर त्या दिवशी तुम्हाला बोलले असते की बाळ चोरी करणं हे पाप आहे, नाही दुसऱ्याची वस्तू आहे, कधी चोरून आणायची नाहीये. उद्या हा खडू घेऊन जा आणि ज्याचा आणलाय त्याला परत दे. तर मी पुढच्या काळात ती एवढी पेन्सिल चोरली नसती आणि आतापर्यंत मी एवढा मोठा चोर झालो नसतो. आणि आता तुझ्या डोळ्यात देखत आई मला कुठे जायचंय? फासावर जायचंय. आणि फासावर जाण्याचं कारण आई तूच आहेस. कशाला काय? म्हणून आपल्या जीवनात फक्त कशाला का खोटं करायचं नाही. हा व्यवहारातलं उदाहरण झाला. आमची तर मुभा आहे. आम्ही तर मुभा देतो सगळ्या व्यवहारात काही करा, तो परमार्थात खोटं करू नका. परमार्थातलं खोटं कधीच पटणार नाही. आणि म्हणून शब्द ज्ञान एक कैशी सोस, हे सगळं काय? हे सगळं लटकं आहे, सगळं खोटं आहे. आम्ही दिसतो तसे नसतो नाही का. तुकोबंजाऊन प्रमाणे त्याच्यावर येतं की मी दिसतो तसा, तुम्ही जसे मला पाहता तसा मी नाही. तुकोबंज प्रमाणे, पण त्याचं माझ्या लक्षात नाही, केव्हा तरी सांगायचं. तर जसे आम्ही दिसतो तसे आम्ही नाहीत. म्हणून शब्द ज्ञाने करीशी सोस. आणि तरी मायेचा नाश. तिथे मायेचा नाश, शब्द ज्ञानाने मायेचा नाश होणार नाहीये. तिथे फक्त एकच गोष्ट आहे की आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कार्य निरर्थक. आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं लागेल. आत्मज्ञान प्राप्तीशिवाय आपल्याला मायेवर विजय मिळत येणार नाही. मायेचा नाश करायचा आहे. माया कधीच नाश पावत नाहीये, कारण ती जन्मालाच आलेली नाही. पण माया जिला म्हणतात ती काहीतरी अशी भ्रामक एक कल्पना आहे. आणि ती कल्पना आपल्याला काय करायचे? आपलीशी करायचे. मी नेहमी सांगतो की कल्पना तिची दुसरी बहीण संकल्पना. संकल्पना म्हणजे चांगले विचार आणि कल्पना म्हणजे कुविचार. त्या कल्पनेपासून कल्पेला तो गोवा. बुजेल का? कल्पनेपासून कल्पना तिला म्हणतात की ती कधी संपत, ती वाढतच जाते. आणि ती नुसती वाढत जाई नाही तर ती संकल्पना नाही आहे. ती चांगला विचार करत नाही, तिला कल्पना म्हणतात. आता आपलं स्वप्न पडलं आणि स्वप्नात आपलं कोणीतरी मेला समजा. कोणी स्वप्नात तर मरूच नाही, पण तरी एखाद्याची बायको स्वप्नात मेली तरी उठून बसतो तो अंथरुणावर, डोक्याला हात लावून. ती तर बायको येते, अहो झालं काय? उठल्या डोक्याला हात लावला, काय सांगू म्हणजे फार वाईट स्वप्न पडलं. विचारते कोण? तरी हा डोक्यात हात काढीत नाही, तरी त्याला भीती आहे. म्हणजे काय सांगू, पहाटे तू मेली. काय सांगतो, कोणाला सांगतो? तू पहाटे मेलीस. मला काय सांगायचंय? कल्पना म्हणजे कल्पना तिला म्हणतात की जी स्वप्नवत आहे आणि ती खरी नाहीये, खोटे आहे. तरी तो तिथे सुद्धा कसं आहे, दुःख भोगतो. तिथे सुद्धा तो विचार करतो की ज्यावरती स्वप्नात बायको मेली त्यावरती काहीतरी आपल्यावर आघात, संकट आल्याशिवाय राहणार नाही. वास्तव तसं काही नाही आहे. आम्ही नेहमी सांगतो की ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि जे गुरुचे दास आहेत, कोणत्याही प्रकारचं स्वप्न पडू द्या, ते स्वप्न त्याच ठिकाणी सोडून द्या.
मी नाही ते डुकरं येवत, नाही तर डोबरं येवत, नाही तर ते काळं मले येवत नदीतलं. ही सगळी संकटाचे लक्षण सांगतो बरं का. नदीचा काळा मल्या स्वप्नात येऊ नये, डोबरं स्वप्नात येता कामा नये आणि डुक्कर स्वप्नात येता कामा नये. अतिशय संकट जर या ठिकाणी जलद संकट जर आपलं प्राप्त, जर डोबरांचा कलप आला म्हैशी वगैरे किंवा डुकरं तिकडनं धावत आली किंवा तुम्ही नदीवर गेलात आणि सगळे एवढे मले भरून आणले, टोपली भरून मले, स्वप्नातलं सांगतो हे सगळं, तरी सुद्धा तुम्हाला धोका आहे. पण काळा हत्ती आला तरी धोका आहे का. हत्ती स्वप्नात आला की थांबायचंच नाही, पाठचे उठा आणि पहिले लॉटरीचं तिकीट काढा. ज्याच्या स्वप्नात हत्ती आला तो काळा असो नाही तर गोरा असो, हत्ती स्वप्नात आला की त्याने काय करायचं, लॉटरी तिकीट काढायचं. लाखो कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. पण लाखातून सुद्धा काय नाही, लाखातून सुद्धा हत्ती कोणाच्या स्वप्नात येत नाही. डोबरं येतील, डुकरं येतील, सगळी येतील स्वप्नात. लक्षात का. मला हे सांगायचंय की जे गुरुचे दास आहेत त्यांनी स्वप्न कोणत्याही प्रकारचं पडलं तरी कधीच घाबरायचं नाही. स्वप्न पाहायचं, स्वप्न ऐकायचं आणि स्वप्न तिथे सोडून द्यायचं. आणि स्वप्नांच्या कल्पना पाहायच्या असतील तर मला येऊन भेटा. असं आता 2 दिवसापूर्वी मला एका बाईने सांगितलं की अमुक मेळा होता. आता मी नेहमी सांगतो की सकाळी 4 ते 7 या दरम्यान जर एखादी आपल्या कुटुंबातील व्यक्ती मेलेली आपण पाहिली तर तुम्हाला शुभ वार्ता ऐकायला येईल की अमुक अमुक कुटुंबामध्ये बाळ जन्माला आलं. हे मुद्दाम सांगतो, घाबरू नका म्हणून. कुटुंबातली एखादी व्यक्ती मेली की आम्हाला भीती वाटते. ती भीती घालवण्यासाठी सांगतो की तुम्हाला मेलेली माणसं, कुटुंबातली मेलेली माणसं, अगदी जवळ बायकोच मेलेली तुम्ही पाहिली 4 ते 7 पहाटे, तर तुमच्याच कुटुंबामध्ये अगदी जवळच्या नातलगामध्ये ते बाळ जन्माला येईल. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या विवाह सोहळा पाहाल, स्वतःच लग्न तुम्ही पाहाल किंवा स्वतःच्या बायकोच्या लग्नात तुम्ही उड्या मारत असाल, काय सांगतायत तेव्हा स्वप्न कशा प्रकारची पडतील याचा भरोसा नाहीये. स्वतःच्या बायकोच्या लग्नात सुद्धा नवरा उड्या मारतो, पण स्वप्नात. लक्षात का, स्वप्नात. पण असं स्वप्न तुम्हाला पडलं तर कदाचित धोका आहे. कदाचित धोका आहे. धोका मी सांगत नाही, पण एवढंच सांगतो की विचार करू, अजिबात विचार करू नका. स्वप्न हे मिथ्या आहे, खोटं आहे, त्याचा विचार करायचा नाही. आपल्याला फक्त एकच विचार करायचा आहे की शब्द ज्ञाने करशी सोस तरी तेथे कैसा माया नाश. मायेचा नाश त्या शब्दज्ञानाने होणार नाहीये. म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, सद्गुरूला शरण जा आणि सद्गुरूला शरण जाऊन आपल्या देहाचं सोनं करून घ्या. म्हणून एकदा आपण भजन करूया. बहिणी म्हणे राहे मौन आणि तेची स्थितप्रज्ञ लक्ष खूण. सुंदर शेवटच्या चरणात बहिणाबाई सांगतात की बहिणी म्हणे राहे मौन, म्हणजे थोडक्यात की शब्दज्ञाने करशी सोस. शब्दज्ञानाने सोस करण्याऐवजी, शब्दज्ञानाने बडबड करण्याऐवजी तर आपल्याला मन आपलंसं करायचं असेल तर बहिणाबाई शेवटच्या चरणात सांगतात बहिणी म्हणे राहे मौन. मौन मी नेहमी सांगतो, मौन मी परम सुखदम. नाही का, आता माझी वैखरी मौनाचीही मौन धरी. म्हणजे मौनाचं मौन करणं या नाम अगदी म्हणजे त्यांना की बहिणी म्हणे राहे मौन आणि त्याची स्थितप्रज्ञा खूण. अगदी स्थितप्रज्ञांच्या लक्षणामध्ये पहिलीच 2 वाक्य इतकी सुंदर आहे. कामना अंतरातील सर्व सोडून जो आत्म्यातचे असे तुष्ट, तो स्थितप्रज्ञ बोलला. स्थितप्रज्ञ त्याला म्हणतात की जो आत्म्यामध्येच तुष्ट म्हणजे संतुष्ट होऊन राहिलेला आहे. कामना अंतरातील, अंतरातील म्हणजे कुठली, मनातील. कामना कुठे, कामना कुठून प्रसवते, मनातून. म्हणजे कामना जे म्हणतात, जे मनोरथ आहेत त्याचं अधिष्ठान मन आहे. नाही का, कामना अंतरातील सर्व सोडून जो सोये.
ती कामना अंतरातून सगळी सोडून द्यायचे आणि आत्म्यातच्या असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलला, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. तर त्याच्या पुढे दुसरं कडू आहे दुःख, नसे दुःखांत उद्वेगे, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थितप्रज्ञ. त्याच्या पुढे जसा कासवतो अंगे, त्याची प्रज्ञा कशाला का घेई ओढून विषयांतून इंद्रिय. एवढं आपण केलं की त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. जसं कासवतो अंगे म्हणजे कासव कसं आहे, सहस्थिती त्याची, काही चाहूल लागली की लगेच आपले पाय जे आहेत ते आतमध्ये ओढून घ्यायचे, की मग तो दगडच झाला कासव, की त्याचं जो मग जे शरीर आहे ते शरीर जड होत आहे आणि लगेच तो तळाशी जाऊन पडतो. पुन्हा त्याला वाटलं की आता अनुकूल स्थिती आहे की पुन्हा हातपाय बाहेर काढतो आणि पुन्हा पोहायला सुरुवात करतो, पुन्हा आपलं भक्ष्य घेतो आणि कदाचित त्याला कुठून आवाज आला की पुन्हा आपले पाय आवरतो, जाऊन तळाशी पडून राहतो. अशी त्याची स्थिती आहे. आणि म्हणून बहिणाबाई सांगतात की त्याची स्थितप्रज्ञ होऊन. स्थितप्रज्ञ त्याला म्हणतात की जो आपल्या अंतरात्म्यामध्ये मौन धरून आणि निपचित पडलेला आहे, तोच खरा स्थिर आहे, तोच खरा त्याने खरं मनाला स्थिर केलेला आहे आणि त्याच्या जीवनातील जो व्यवहार आहे तो व्यवहार सफल झाला असं बहिणाबाईचं मत आहे. आणि त्या व्यवहारानेच तो आता कुठे गेलेला आहे, म्हणजे त्या परम सत्तेशी एकरूप झालेला आहे. एवढं बोलून आपली सेवा याच ठिकाणी समर्पित करू. तत्प्रथम पुन्हा एकदा सांगायचं म्हणजे की आपले वसंत बाबा राव यांचे चिरंजीव भानुदास महाराजच म्हणूया आता आपण, नाही का, भानुदास महाराज राव यांच्याकडं ही एक प्रकारे मला तरी वाटते की आपली वारी चालू झाली. कारण ही जशी माऊली ज्ञानोबा यांची वारी 6 वर्ष बंद पडली होती, पण पुढे हैबतराव बाबा ते पुढे पुढाकार घेतला आणि ती जी वारी चालू झाली पुन्हा 700 वर्ष अद्याप तिला खंड पडला नाही. आता आपली वारी काही कारणास्तव थोडी खंडित होती, तर मला वाटतं आपली ही वारी निश्चित आता चालू होईल. कारण जरी भानुदास महाराज जरी सध्या अस्तित्वात नाहीत तरी त्यांचे सुपुत्र आहेत, भानुदास महाराजांचे जे सुपुत्र आहेत ते आपल्याकडे आता आम्ही 2-4 दिवसापूर्वीच आलो होतो. तर आता त्यांना 12वं वर्ष प्रारंभ आहे. त्यांनी सांगितलं की अद्याप 1 वर्ष थांबावं लागेल. अनुग्रह घेण्यासाठी माऊली प्रभाकर महाराज सांगायचे की 12 वर्ष वयाची पूर्ण असायला पाहिजे. 12 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय अनुग्रह देता येत नाही आणि अनुग्रह घेता येत नाही. तेव्हा म्हणजे आपलं वंशज या ठिकाणी आहे, म्हणजे राव बाबा आहेतच. ते जरी उद्या गेले, तेच गेले काय आपणही जाणार आहोत, तिथे कोण राहणार आहे, नाही का, ही सगळी जाणारीच आहे असं. आणि म्हणून फार आनंद होतो या ठिकाणी. आता आमच्या मनीषाताई आहेत, बऱ्याच वेळेला बऱ्याच मंडळींनी मला आठवण दिली, आपला तो कार्यक्रम आहे का. म्हटलं थांबा जरा, आपण नाही बोलायचं. आमच्या टावरी साहेबांच्या मनात आलं, जगदीश विचारायचा, रामदास विचार, सगळे विचारायचे की आपली ती वारी कशी काय. म्हणून वारीचं काय मला सांगता येणार नाही, नाही का. असो, तरी पण मी कधी आठवण नाही दिली टावरी साहेबांना. आठवण दिली असती कदाचित तीही वारी आपली घडली असती. असो, तेव्हा असा हा मासिक कार्यक्रम अगदी वेळोवेळी मग साधकांना विनंती आहे की वेळोवेळी घडवून आणा आणि जेणेकरून आपण सर्व मंडळी या निमित्त एकत्र येऊ आणि लुटा लुटा संतजन अमुक राशीगण ज्ञानेश्वर